करा बघा. साक्षी दिदीची मुलगी वारली ना, त्याच्यामुळे माझ्या पण मुलाची मला लय आठवण यायला लागली ना दररोज. त्यांची जशी अवस्था झाली ना आज आहे ना तशीच माझी पण अवस्था झाली होती. स्वतःचं मूल गेल्यानंतर ना काहीच कळत नाही आपण काय करतो काय नाही. तशी अवस्था चालते बघा माझी. आता सध्या तर आता त्यांचं मूल वारले तर बघा दररोज मला माझ्या मुलाची आठवण येते आणि मी उगाच रडायला लागते त्याच्या आठवणी. आणि त्यानं काय म्हणजे पहिल्यापासून जसं माणसाला प्रत्येक गोष्टीची आठवण तर येतेच नाही ना, असं करत होता पण तसं करत होता. आपल्या मुलाच्या आठवणीनं लय त्रास होतो बरं का सगळ्यांनाच. आणि त्या बी दादांना वाईट कमेंट करू नका, कारण आताची सिच्युएशन त्यांची वेगळी आहे. कारण आपला स्पोर्टचा मुलगा गेल्यानंतर बाळ गेल्यानंतर लय वाईट परिस्थिती उद्भवती बरं का माणसं. कुठल्याच गोष्टीचं भान राहत नाही आपण काय करतो काय नाही ह्याचं. कारण त्यावेळेची अवस्था लयच बिकट असते बघ. मला पण माझ्या मुलाची लय आठवण यायला लागली. माझा तर बघा 17 वर्षाचा होता तो. त्याच्या लहानपणापासून आठवण येते. लय त्रास व्हायला लागला त्याच्या आठवणीनं मला. कारण प्रत्येकात कुणाच्याच आईवडिलांच्या नशिबात असं वाईट दुःख येऊ नये बरं का. कारण आपलं बाळ गेल्यानंतर लय तकलीफ होती मनाला. पण कशी तर ही बाळ झाली त्याच्यामुळे जरा थोडं सावरले जरा थोडं, पण त्याची आठवण येत नाही असं होतच नाहीये. असं मला कुणाचं जर काही जर झालं ना असं आमच्या इथं पण ना कोणाला कोण असं वारलं म्हणले ना मला असं रडायलाच येतं लगेच माझ्या मुलाच्या आठवण येते. कारण माणूस ह्या जगातून जातं ना परत कधीच माघारी येत नाही. असं वाटते परत तो येईल काय मला भेटायला. तो समोर येईल का आणि मी त्याला असं माझ्या बाळाला मिठीत धरेल का असं वाटतं मला कधी कधी. लय अवघड परिस्थिती आहे माणसाच्या मृत्यूची. म्हणतात ना डोंगराच्या आड गेलेले येतं पण मातीच्या आड गेलेले कधीच येत. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय गोष्ट आहे माहिती आहे का, आपण ज्याच्यावर जास्त जीव लावतो ज्याच्यावर प्रेम करतो ना ते माणूस आपल्या अगोदर गेल्यानंतर लय तकलीफ होती. कारण बघा की तुम्ही आता आपल्या घरातले सुद्धा माणसं त्यांना काय आपल्याला काय झालं ना तर ते म्हणते चला दवाखान्यात, आणि त्यांना काय झालं तर बघा नको म्हणतात मी कसं तर हे करण असे म्हणतात का नाही मोठी माणसं. पण स्वतःला काय बी झालं तर चालतंय, पण आपण ज्याच्यावर जीव लावतो ना त्याला काय झालं तर आपल्या मनाला खूप वेदना होते. बघा आता मी रडायला लागलो, रडू नको म्हणायला लागले. हो गप नाही रडत हो, नाही रडत नाही रडत नाही रडत बरोबर. रडून जरा व्हिडिओ स्टॉप केला आणि मग चालू केला. रडू आलं त्याच्यामुळे व्हिडिओ जरा स्टॉप केला आणि परत चालू केला. कारण व्हिडिओ किती टाकायचं बंधन असते ना त्याच्यामुळे जरा लय मला आवडलं नव्हतं आज तरी त्याची लय आठवण यायला लागली.
बघा तसं असतंय ना, आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ना, त्या व्यक्तीला आपल्या डोळ्यासमोर तर काय होऊ नये असं वाटतं का नाही, बरोबर ना? तुम्हाला कसं वाटतं माहीत नाही मला, पण माझं तर मत तसं आहे बघा. कारण त्यांना थोडं जरी काय झालं तर आपल्याला त्रास होतो. तसं आपण कुठली आईवडील आपल्या मुलावर जीवापाड प्रेम करत असतात, बरोबर का? आणि त्यांना असं काय झालं किंवा त्यांनी आपल्या डोळ्यात देखत असं जे वारले तर किती तकलीफ होती बघा. आणि मेन गोष्ट सांगायची म्हणजे काय, माझ्या समोर त्याला करंट लागलं आणि मग मी त्याला वाचवायला गेले, मला पण करंट लागलं. पण मला मला नाही काय झालं आणि तो वारला. मला आज असं वाटतं की माझ्या वाटणी जर तो वाचला असतं तर बरं झालं असतं. कारण त्याच्या आठवणीनं दररोज मी तकलीफमध्ये जीवन जगायला लागले ना. कारण कुठलीच आई आपल्या डोळ्यात देखत आपल्या मुलाचा मृत्यू बघू शकत नसते. आणि त्याला जास्त करंट लागला ना आणि मला जरा कमी लागलं, त्याच्यामुळं मला नाही काय झालं. पण मला असं सतत वाटत राहते की बाबा आपला मुलगा वाचला असताना आपल्याला काहीतरी झालं असतं, बरं झालं असतं. कारण त्याचं दुःख लय मोठं आहे, कारण त्याचं भविष्य मोठं होतं ना. आता आपलं काय का मुलगा लहानाची मोठी कशी तर होतच असते, पण आपल्या डोळ्यात देखत आपला मुलगा वारू नये किंवा आपल्या मुलाला काय होऊ नये अशी आईवडिलांची अपेक्षा असतीच ना हो. चला तर मग बाय.